ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गुडे. अधिक महिन्यामध्ये मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. खरं जर अधिक महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीचं भगवद्गीतेचं पारायण आपण करतो आणि मग ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर मला ज्या काही गोष्टी उमजल्या समजल्या तर त्या गोष्टी आपल्यासमोर ठेवाव्या या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीने म्हणजे ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली तर सुरुवातीला त्याने श्री गणेशांना वंदन करून शारदा मातेला वंदन करून आणि ज्ञानेश्वरीचे सूत्रधार निवृत्तीनाथांना वंदन करून त्यांनी प्रस्तावना केली. आणि त्यांचा हा जो पहिला अध्याय आहे तो अर्जुन विषाद योग. तर अर्जुन विषाद योग ची माहिती सांगण्याच्या अगोदर थोडंसं प्रास्ताविक करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. भगवान व्यासाने महाभारत ग्रंथ लिहिला आणि महाभारत ग्रंथ हा एक महासागरासारखा आहे, खूप मोठा ग्रंथ आहे. आणि महासागर घुसळल्यानंतर महाभारत रूपी महासागर घुसळल्यानंतर त्यातून निघणारे लोणी म्हणजे गीता. गीता म्हणजे आयुष्याचे सार आहे. गीता म्हणजे एक आयुष्याला दिशा देणारा हा ग्रंथ आहे. आणि ह्या ग्रंथामध्ये आपल्याला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी आपल्याला लक्षात येतात. मग असंच एकदा भगवान शंकर विचारमग्न झाले. तेव्हा पार्वतीने शंकराला विचारलं की एवढं तुम्ही कशाचा विचार करताय. तर तेव्हा शंकर हसले आणि म्हणाले की तुझं हे जे सौंदर्य आहे ना, मी जेव्हा तुझ्याकडे पाहतो तेव्हा तुझं सौंदर्य मला वेगळंच भासतं, अनोखंच भासतं. त्याचप्रमाणे जेव्हा मी भगवद्गीता वाचतो तर भगवद्गीता वाचल्यानंतरसुद्धा मला काही अशा नवीन नवीन गोष्टी मला उमगतात, शिकायला मिळतात, वाचायला मिळतात असं ते म्हणाले. आणि ह्या गीतेवर केलेलं रसाळ भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी होय. महाभारताच्या युद्धाला सुरुवात झाली आणि अर्जुन मोठ्या तयारीने युद्धामध्ये उतरला आणि तो युद्धभूमीकडे जात असताना म्हणजे त्याच्या मनामध्ये काही शंका आल्या. तर त्याचा आपण विचार पुढं करूया. मग बुद्धीची देवता असलेल्या गणेशाला आपण नमन करूया. कारण व्यासाने सांगितले व गणेशाने हा ग्रंथ लिहिला, त्यांना आपण नमन करूया. तर ओम हा जो शब्द आहे, ओंकार हा जो शब्द आहे, तर हा शब्द म्हणजे आकार म्हणजे गणेशाचे 2 चरण, उकार म्हणजे गणेशाचे विशाल उदर, मकार म्हणजे गणेशाचे भव्य मस्तक. तर ह्या 3 मात्रा एकत्र आल्या की ओंकार तयार होतो. आणि गणपतीच्या नेत्रांना ज्ञानाचे वेध घेणारे असे डोळे म्हटलं जातं. तर ज्ञानरूपी नेत्रापासून प्रेरणा घेत शक्य तेवढे आपण ज्ञान घेऊया आणि ही ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता समजून घेऊया. तर कौरव आणि पांडव युद्धाला प्रारंभ झाला आणि युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर मग धृतराष्ट्राला संजय दिव्यदृष्टीच्या साह्याने कुरुक्षेत्रावरती काय चाललं आहे हे ते सांगत होते. आणि सागराने थेट गगनाला भिडावे त्याप्रमाणे कौरव आणि पांडवाचे सैन्य एकत्र आले. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी असून आहेत. आणि अर्जुन म्हणाला की माझा जो रथ आहे हे श्रीकृष्णा, माझा रथ सैन्याच्या मध्यभागी घेऊन चला. आणि असं म्हटल्यानंतर मग ते सैन्याच्या मध्यभागी त्यांचा रथ घेऊन गेले आणि अर्जुन आपलं धैर्य वाढवत तो तिकडे गेला. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की गुरु द्रोणाचार्य आहेत, भीष्म आहेत, आपले सर्व बांधव आहेत. ह्या सर्वांना जेव्हा त्यांनी पाहिलं तर अर्जुनामध्ये जी वीरवृत्ती होती तर वीरवृत्तीची जागी करुणा दाटून आली. आणि करुणा दाटून आल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले की मी त्यांच्याशी लढू शकत नाही. तर कृष्णाला आश्चर्य वाटलं. भगवंताने अर्जुनाला अनेक प्रश्न विचारले आणि अर्जुनाने भगवंताला अनेक प्रश्न विचारले. आणि ते अनेक प्रश्न काय विचारले ते आपण बघूया. तर अर्जुन काय म्हणाले की रणांगणावर सगळे माझे नातलग आहेत,
ते माझ्याशी लढायला तयार आहेत, पण मी त्यांच्याशी लढणं योग्य आहे का, असा हा पहिला प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं. आणि माझ्याच माणसाशी लढणं या कल्पनेने माझं मन अस्थिर झालेलं आहे. माझ्या हाताला घाम फुटला आहे आणि त्यामुळं माझं गांडीव धनुष्यसुद्धा गळून पडतं की काय, आणि मी आता काय करू. मी माझ्या प्रियजनाच्या मोहामध्ये अडकतोय. मग मी काय करू. माझ्याच माणसाला मारलं तर मला काय फळ मिळणार आहे, मला त्याचा काय फायदा होणार आहे. आणि समोरच्या निकटच्या नातेवाईकांना मारले तर मलाच पाप लागेल ना. अशा प्रकारचे प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला विचारत होते. आणि त्यानंतर अर्जुन म्हणाले की भीष्माचार्य हे जे माझे आजोबा आहेत, द्रोणाचार्य ज्यांनी मला म्हणजे धनुष्यविद्या शिकवली, ज्ञान दिलं, त्यांच्याशी मी युद्ध करण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. आणि स्वजनाचा वध केला तर मला किती पाप लागेल. आणि म्हणून माझी ही पात्रता नाही की मी त्यांच्याशी युद्ध करू, त्यांच्याशी लढू, असं मला लढावं असं मला वाटत नाही. आणि मग मी जर अशा प्रकारे जर युद्ध केलं तर मी पाप जर केलं तर हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तू सुद्धा मला सोडून निघून जाशील आणि मग मी कुणाकडे पाहायचं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे अर्जुन अगदी आपल्या समोरच्या नातेवाईकांना बघून, भीष्म पितामहांना पाहून, आपल्या बांधवांना पाहून, गुरूंना पाहून तो एकदम म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे करुणा, दया त्याच्या मनामध्ये आली. आणि त्याला वाटायला लागलं की ही युद्ध मला कशासाठी करायचं आहे, काय करायचं आहे मला युद्ध, आणि हे युद्ध करून मला काय मिळणार आहे. असा प्रश्न युद्धभूमीवरती, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या मनात आला. आणि अर्जुन श्रीकृष्णाला अनेक प्रश्न विचारू लागले, पण त्या प्रश्नाचा श्रीकृष्णावर काहीच परिणाम झाला नाही. ते पाहून मग अर्जुन रडू लागले आणि श्रीकृष्णाच्या पायाजवळ ते बसले. आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितले, प्रत्येक प्रश्नावर श्रीकृष्णाने काय उत्तर दिले, त्या प्रश्नाचे काय उत्तरे आहेत, हे आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहूया. तर ज्ञानेश्वर या ठिकाणी म्हणतात की गीता सांगायला उत्सुक आहे, परंतु मला असं वाटतं की सूर्यापुढं काजवा, जसं काजव्याचं काही महत्त्व नाही, तसं म्हणजे गीतेच्या पुढं मी ज्ञानेश्वरी लिहितो आहे. परंतु माझे हे जे बोबडे बोल आहेत, ते बोबडे बोल जसे आईवडिलांना गोड वाटतात, तसे माझे ज्ञानेश्वरीचे बोबडे बोल गोड वाटून घ्या. आणि अशा प्रकारे माऊलीच्या या बोलण्यावरनं त्यांच्यामध्ये किती नम्रता आहे, किती विनयशीलता आहे, ही आपल्याला दिसून येते. खरं जर पाहिलं तर माऊली हे जे आहेत निवृत्तीनाथाचे शिष्य आहेत, आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये अशा चांगल्या प्रकारचे गुण आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने म्हणजे ज्ञानेश्वरी जी लिहिली, तर ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून लोकांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळाव्या, चांगल्या गोष्टीची माहिती व्हावी, या उद्देशाने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरी वाचताना अवघड वाटते, पण आपण जर त्याचा थोडासा सार बघितला, थोडंसं त्याचं काही विद्वानाची मतं जर ऐकली, तर निश्चितपणे आपल्याला ज्ञानेश्वरी समजते. आणि त्या पद्धतीनेच मी हे ज्ञानेश्वरी समजून घेतलेली आहे. आणि मी समजून घेतलेली ज्ञानेश्वरी मला जेवढी समजलेली आहे, तेवढी ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय मी आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहूया ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय. आणि मी याच्यामध्ये असे मोठे पण व्हिडिओ केलेले आहेत, जे काही म्हणजे 10 मिनटाचे आणि काही 3 मिनटाचे पण मी व्हिडिओ केलेले आहेत. तर आपल्याला निश्चित आवडतील असे मी अपेक्षा करते. ओम भगवते वासुदेवाय नमः.